सो चला, अभी अपना कुकर 2-3 सीटी हो गई है। तो अभी मैं देखती हूँ अंदर बॉईल हुआ या नहीं, और अपने को राईस का लेयर लगाना आहे. तर आता बघू शिजलं आहे का, ओपन करून घेऊ. सर्वात आधी सेफ्टीचे नेहमीचे आपले जे इम्पॉर्टंट स्टेप आहे ती म्हणजे शिट्टी वर करून पूर्ण वाफ घालवायची, त्याशिवाय कुकर उघडायचा नाही, कारण की त्यांनी झाकण उघडू शकतो. तुम्ही बघू शकता छानपैकी आपलं इकडे भात, म्हणजे सॉरी आपलं जे ग्रेव्ही आहे ती तयार झालेली आहे दमची. तुम्हाला एकदम कोरडी बिर्याणी हवी असेल तर ह्या स्टेजला तुम्ही थोडीशी ती आटत ठेवू शकता अजून. तर मी काय करणार आहे, तुम्ही बघू शकता छानपैकी आपले पीस शिजलेले आहेत, हे बघा. तसंही जे चिकन ह्याचं येतं जे पॅकवालं, हे बघा किती छान शिजलं आहे. मला जर दिसत असेल आतमध्ये, मला बाहेर काढून दाखवते. हा पीस ह्या इथेच एक 50% शिजलेला आहे, त्यामुळे दममध्ये कच्चा राहण्याचा प्रश्नच येत नाही. छान शिजलेला आहे, मस्त शिजलेला आहे. सो आता आपण ह्याच्यात भात टाकून तो दम करून घेऊया. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही साजूक तूप पण घालू शकता, किंवा बटर आवडत असेल बटर घालू शकता. छान ह्याला तेल सुटलेलं आहे. सो मी आता गॅस स्टार्ट करते आणि भाताचा लेअर मी लावून घेणार आहे. मी कांदा ह्याच्यातच टाकलेला आहे सगळा. तुम्ही जर तळून बाजूला काढला असेल तर कांद्याचं एक लेअर देऊ शकता. ह्या स्टेजला गॅस फास्ट ठेवायचा आहे, आणि त्याच्यावर आपल्याला हा जो आपण भात आधी शिजवून घेतलेला होता, जो हमने चावल पहले से ही 50% उबाल के रखे थे, तो अभी मैं ये चावल इसमें डाल के अभी दम बिर्याणी का प्रोसेस स्टार्ट करती हूँ. याला आपल्याला एक दम द्यायचा आहे. सगळीकडे इव्हनली आपल्याला हे तांदूळ टाकायचे आहे. कच्चे तांदूळ बिलकुल वापरू नका, कारण की एवढूशा स्टीममध्ये ते शिजणार नाहीत. आपल्याला 50% तांदूळ शिजवूनच घ्यायचा है. अगर आप प्रॉपर दम करने वाले हो तो आप कच्चे चावल ले सकते हो, लेकिन हम लोग प्रॉपर दम नहीं कर रहे हैं, ये शॉर्टकट वाला हम लोग कर रहे हैं, तो इसलिए हम लोगों ने 50% चावल पहले ही बॉईल करके रखे और इसका पानी छान लिया है. और इसमें मैंने ये तेज पत्ता वगैरह डाल के थोड़ा फ्लेवरिंग के लिए आप लवंग वगैरह लालचीनी वगैरह डाल के कर सकते हो. और अगर वो तला हुआ प्याज है आपके पास तो आप इस स्टेज पे बीच बीच में वो प्याज का लेयर आप डाल सकते हो. अभी इसमें भी क्या करना है, अपने को थोड़ा बीच बीच में बिरयानी मसाला छिड़कना है, ताकि खुशबू उसकी अच्छी आनी चाहिए. जैसा अपने पास थोड़ा एवरेस्ट का मसाला था शाही बिरयानी वाला, ये जो येलो पैक मैंने यूज़ किया है, पहले भी मैंने चिकन को मैरिनेशन में डाला था, अभी मैं ये थोड़ा सा बीच बीच में डाल रही हूँ, अच्छा फ्लेवर आता है. बिरयानी मसाला मस्ट है, क्योंकि इससे बहुत ही अच्छी आरोमा बिरयानी की जो क्रिएट होती है. आपके पास अगर इसेंस है, डीमार्ट में भी इसेंस बिरयानी का इजीली मिल जाता है, तो वो भी अगर आप डालते हो तो उसमें स्मेल बहुत अच्छा है, स्वाद बहुत अच्छा, स्मेल भी आता है. तर डीमार्टमध्ये पण बिर्याणीचं इसेन्स अवेलेबल आहे. जसं आपण केकला टाकतो इसेन्स, जसं असतं चॉकलेट किंवा व्हॅनिला, तसंच बिर्याणी फ्लेवरचं सुद्धा इसेन्स अवेलेबल आहे. मी आणलेले आत्ता नाही आहे माझ्याकडे दाखवायला, पण मी देखील आणलेलं आहे. स्वतः असा आपण भाताचा एक छान लेअर लावून घेतलेला आहे सगळ्या बाजूने. ह्याच्यावर पण थोडासा बिर्याणी मसाला आपण शिंपडणार आहोत. मी इकडे कलर टाकत नाही आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही थोडंसं कलर हिरवा किंवा लाल पिवळा तयार करून टाकू शकता, म्हणजे रंगीत भात तयार होतो. आणि तांदूळ हा सुद्धा आपल्याला पूर्ण 100% शिजवायचा नाही आहे. हा बिर्याणी थोडीशी आपल्याला 95%च ठेवायची, म्हणजे ती सुट्टी होते. हा स्टिकी बिलकुल करायचा नाही, त्यामुळे पाणी वापरणं थोडंसं कमी करायचं. पानी टाकलं की आपला भात गाढ़ शिजणार. तो मैं ये झाकन लाऊन अभी मैं इसको ढक के मीडियम फ्लेम पे 15 मिनट रखूँगी.
शिट्टी झाली तरी काही हरकत नाही. एक मीडियम फ्लेमवर आपण हे ठेवायचं आहे, शिट्टी लावूनच ठेवायची आहे. 2-3 शिट्ट्या झाल्या तरी चालेल, आपलं हे जळणार नाही आहे. आणि मगाशी जसं मी म्हटलं, जर तुम्ही प्रॉपर दम देत आहात तर त्याच्यामध्ये पण जे भांडं तुम्ही वापरते त्याच्यावर लक्ष ठेवावं लागतं आणि खालनं करपू नये म्हणून त्याला फास्ट गॅसवर ठेवून तव्यावर ते भांडं ठेवायला लागतं. आता जस्ट आपण कुकरमध्ये करतो आणि ऑलरेडी खाली थोडंसं पाणी ग्रेव्हीचं होतं, त्यामुळे आपल्याला आता ती स्टेप करायची गरज नाही. आपल्याला आपली बिर्याणी करपणार नाही, बिकॉज आपण ऑलरेडी ते अजून थोडंसं पाणी टाकून शिजवून घेतले. सो चला तर एक 10-15 मिनटानंतर बघू आपली बिर्याणी कशी झालेली आहे.